ये यशवंत, हे बघ तुझे गडकरी साहेब आलेत तुला भेटायला. हे कोण म्हणालात? ये तू नाटक नको करूच. अरुण गडकरीने तुला गोवर्धनला मारण्याची सुपारी दिली असा लेखी जबाब दिलाय तू, आणि तू गडकरीला ओळखत नाही? खरंच नाही ओळखत साहेब. म्हणजे मी खोटं बोललो, मी खोटी जबानी दिली साहेब. पण नंतर मला याचा खूप पश्चाताप झाला. पश्चात्ताप कशासाठी? कारण साहेब मला सुपारी देणारा माणूस वेगळाच होता. मी या गडकऱ्यांचं नाव घेतलं आणि यांना उगाच अडकवलं. का केलंस तू असं? साहेब मला सुपारी देणारा माणूस एकदम डेंजर आहे. मी तोंड उघडलं असतं त्याला कळलं तर तो मला मारून टाकेल. मग तू गडकरींचं नाव का सांगितलंस? साहेब जबानी देताना मी फार घाबरलेलो होतो. खरं नाव तर सांगायचं नव्हतं, आणि नाव जर सांगितलं नसतं तर तुमचा आणखीन मार पडला असता. मी विचार करत होतो आणि अचानक यांचं नाव आठवलं. मी दिलं ठोकून. पेपरात वाचलं होतं कुठेतरी, कोणी मोठा कारखानदार आहे म्हणत. साहेब आता मला माझी जबानी बदलायची आहे. आता मी खरं नाव सांगायला तयार आहे साहेब. अच्छा, गोवर्धन प्रभूंच्या अंगावर गाडी घालण्याची सुपारी तुला कोणी दिली? कांता शेट. काय? होय साहेब. पण का? ते मी काय विचारू साहेब. कांता शेटची 1000 लफडी असेल जुनी खुन्नस. त्यांनी पैसे दिले, मी काम केलं. ठीक आहे, जा तू. चले. यू मे गो नाउ. ACP कामत साहेब, आता इथून जाण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही आहे. एवढंच लक्षात ठेवा की माझ्यासारख्या सभ्य प्रतिष्ठित माणसाला त्रास दिल्याबद्दल तुम्हाला किंमत चुकवावी लागेल. बोला जाधव साहेब. काय साहेब, सुटलात ना? जाधव साहेब, तुम्हाला कसं कळलं? नाही, कारण आत्ता जस्ट 1 मिनिटापूर्वी मी पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडतोय. आत्ता कुठे मोकळा श्वास घेतोय मी. तुम्हाला कळलं सुद्धा? कमाल आहे. अहो, खरी कमाल यशवंतने केली. तुम्ही सुटलात ते यशवंतमुळे. हो, मलाही आत्ताच कळलं. पण तुमच्या कानापर्यंत खबर कशी गेली? का कोणी मिनिटाला फोन करून तुम्हाला खबर देत होतं? गडकरी साहेब, ते आपलं ट्रेड सिक्रेट आहे. तुम्ही निघण्याच्या आधी मी सगळं सेटिंग करून ठेवलं. एरवी आपण मुंबईच्या ट्रॅफिकला शिव्या देतो, पण हाच ट्रॅफिक आपल्या मदतीला धावून आला. तुम्ही पोलीस स्टेशनला पोहोचायला आणि यशवंतांनी आपली जबानी बदलायला एकच गाठ पडली. वा वा जाधव साहेब, मानलं तुम्हाला. नाही, या एका कामाकरता माझ्याकडनं तुम्हाला स्पेशल खास भेट मिळणार एवढं नक्की. थँक्यू. जी गोष्ट करायला जावी ती अंगाशीच येते. आता हे अरुण गडकरी पोलीस कस्टडीत आणि सत्यानाश म्हणायचा. एकीकडे आमचे एवढे पैसे अडकलेत, दुसरीकडे ह्या मुलांच्या लग्नाचा घोळ.
काही कळत नाहीये, काही समजत नाहीये. चक्रावून गेले डोकं नुसतं. हॅलो. दिवाकर साहेब, गुड न्यूज. मी आत्ताच पोलीस कस्टडीतून बाहेर पडलो. पोलिसांना माझ्या विरुद्ध काहीही सिद्ध करता आलेलं नाही. उलट ज्यांनी माझ्यावर खोटा आळ घेतला होता त्या यशवंतनं कबुली जबाब दिला की तो खोटं बोलला. गोवर्धनच्या ऍक्सिडेंट मागे अरुण गडकरींचा कोणताही सहभाग, कोणताही हात नाही. ठीक आहे, आपण नंतर बोलूया. बाय. माय गुड न्यूज आहे. हा बोला. अरुण गडकरींना गोवर्धनच्या खुनाच्या संदर्भात पोलिसांनी अटक केली होती चौकशीसाठी. पण खुनाची सुपारी देणारा माणूस कोणीतरी दुसराच याची खात्री पटली त्यांची, म्हणून सोडलंय त्यांना. तुम्हाला ही बातमी ऐकून काहीच आनंद नाही झाला? या उलट सुलट बातम्यांच्यामुळे आमचं डोकं अगदी बधीर झालंय. कोण खरं कोण खोटं काही कळतच नाहीये. पोलिसांची खात्री पटली आणि त्यांनी गडकरींना सोडलं, ह्या गोष्टीला काहीच महत्व नाहीये का? गडकरी ह्या घरचे व्याही आहेत, तेव्हा उपचारापुरती जरी खुशी दाखवली तरी मलाही आनंद होईल आणि त्यांनाही. एनिवे, मी गडकरींना फोन करतोय अभिनंदनासाठी. तुमच्या वतीने काय सांगू? तुम्हाला योग्य वाटेल ते सांगा. ठीक आहे. काय ग, तू इकडे काय करतेस? मला वाटलं होतं जेवण झाल्यानंतर तू स्टडी मध्ये येशील. मी तिकडे वाट बघतोय तुझी. हो नाही ते मेघना, तुला माहितीये आज मी सॉलिड खुश आहे. म्हणजे बघ ना, गडकरींच्या आणि आपल्या डोक्यावरचं टेन्शन एकदम दूर झालेलं आहे. आता आपल्या मुलांच्या लग्नाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण त्याच्यामुळे एक मात्र होणार आहे बरं का. अरे आपले रोमांसचे दिवस संपणार. म्हणजे बघ ना, तुझं लक्ष आता सारखं त्या सुनेकडे, माझ्याकडे बिलकुल लक्ष असणार नाही तुझं. काय ग, काय गप्प काय तू? नाही नाही ऍक्च्युली दिवाकर थोडा विचार करत होते. खरं तर ही वेळ नाहीये तुमच्याशी या विषयावर बोलायची, कारण तुम्ही इतक्या छान मूड मध्ये आहात. आणि कम ऑन, बोल ना. दिवाकर, या चेक प्रकरणात माननी जो निर्णय घेतलाय पोलीस कंप्लेंट करायचा, तो मला योग्य वाटत नाहीये. कारण काय की पोलीस कंप्लेंट झाली ना दिवाकर, तर आपल्या सगळ्यांची चौकशी होईल, ही सगळी बातमी पेपरमध्ये छापून येईल, 4 लोक या बाबतीत बोलतील आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट आपल्या बिझनेसवर होईल, आपल्या सोशल लाईफवर होईल. असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, तू काय म्हणतेस ते पटतंय मला. हो ना, म्हणून मला काय वाटतं की आपण माना कन्व्हिन्स करायला पाहिजे की त्यांनी पोलीस कंप्लेंट नको करायला. आपण म्हणजे रादर तुम्ही जर माना कन्व्हिन्स केलं तर खूप बरं होईल. तुम्ही जर एकदा बोलून बघा ना त्यांची. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. दिवाकर, मी फक्त आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेमुळे म्हणते. हो बाबा, हे बघ, मी एक काम करतो. मानचा मूड जेव्हा छान असेल ना, तेव्हा त्यांच्याशी ह्या विषयावरती बोलतो मी. नक्की? ओके, प्रॉमिस.
ए पण प्लीज तू तुझा मूड नको ना आता खराब करू. नाही ना. अरे कम ऑन स्माइल थोडस माझ्याकडचं प्लीज. कम ऑन. तुम्ही अरे क्या बात है. सागर, हल्ली मी बघतेय तुला रोज घरी यायला उशीर होतो. मला खूप काळजी वाटत राहते. तुला फोन करायला गेला की एकतर तुझा फोन लागत नाही. सागर, तुला दिवसभरात एक फोन सुद्धा करता येत नाही मला. मुक्ता, उगाच काहीतरी भलता सलता विचार करू नकोस का? खूप काम असतं मला ऑफिसमध्ये, म्हणून नाही. म्हणजे मला घरची तुझी आठवण येत नाही असं नाहीये. मला नेहमी तुझी आठवण येते. अगं, मला सतत तुझी आठवण येत असते. माझ्या मनात नेहमी तुझाच विचार असतो. क्षणभरही तुझा विचार माझ्या मनातनं जात नाही. खरंच. पद्माकर, आय एम सॉरी. कशाबद्दल? माननी मला सगळं सांगितलं. त्या म्हणाल्या की चेकच्या प्रकरणात पद्माकरचा काही दोष नाही. इट्स ओके. काय शालिनी, सामान्य माणूस अशा गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो. खरंच. पण दोष माणसाचा नसतो, परिस्थितीचा असतो. पद्माकर, मला माहिती आहे की मी खूप सामान्य आहे. मी असामान्य असते तर कदाचित तुम्ही. शालिनी, प्लीज प्लीज, आम्हाला ते सगळं विसरायचं आहे आणि आपण दोघांनी नव्याने आयुष्य सुरू करायचंय. कळलं? माणूस काय सामान्यच असतो. पण एक गोष्ट खरी सांगू, तुमच्यात एक खरेपणा आहे, सच्चाई आहे आणि ती असामान्य आहे आणि ती आम्हाला खूप आवडते. खरंच. निघूया. चल. आई. अरे गौरी, आलीस? काय ग गौरी, केवढी खराब दिसतेस. काही जेवतेस वगैरे का नाही? आई काय ग, तुला नेहमीच मी बारीक वाटते. 2 किलो वजन वाढलंय उलट माझं. ए चल चल, वाढलं वगैरे नाही. गौरी, हे तू कशी काय आलीस? तुम्हाला आणि आईला भेटायला आले. बाबा, आज तुम्ही खूपच खुश दिसताय. त्या गडकरीला माझ्या पायाजवळ नाक घासायला लावलं मी. काय सांगताय काय बाबा? हो, त्याच्या कारखान्यातला संप मिटवण्यासाठी तो माझ्या पाया पडला आणि माझ्या सगळ्या अटी त्याने मान्य केल्या. वा, इट्स अ ग्रेट न्यूज. बघ, जिथे तिथे तुला न्यूजच दिसत असते सारखी. अगं, छापण्यासाठी नाही मी म्हणत आहे, आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना. पण ही गौरी, अगं कामगारांचं भलं झालं ना, हे महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपला आशिष आता त्या गडकरीचा घर जावई होणार नाही, हे नक्की. अरे वा, आज तर आनंदाच्या बातम्यांचा पाऊसच पडतोय. पण आशिषचं काय? काय? अगं, संप मिटलाय म्हणजे त्याच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे ही. पण
गडकरींचा घर जावई होण्याचं त्याचं स्वप्न आता धुळीला मिळालं असेल ना. बरं, मी आता निघते, मला उशीर होतोय. का प्रेस कॉन्फरन्सला जायचंय? गौरी थांब ना थोडा वेळ. अजून नाही का तुला घरी यावंसं वाटत आहे? खूप वाटतं मला, पण माझा नाईलाज आहे. बाबा, तुम्ही जोपर्यंत कांता शेठची साथ सोडत नाही ना, तोपर्यंत मी ह्या घरात येणार नाही. बरोबर ना? चल येते मी. येते बाबा. गुड मॉर्निंग. केव्हा उठलास? गाढ झोपला होतास म्हणून उठवलं नाही. एकटेच जॉगिंगला जाऊन आले. बरंच केलंस ते, नाहीतरी माझा मूड नव्हताच. अरे मग यायचं ना, एकदम फ्रेश वाटलं असतं. निकी, त्या विनायकला भेटून आल्यापासून माझं डोकं फिरल्यासारखंच झालंय. त्याला भेटून बाहेर पडलो तर त्या ACPचा फोन आला. त्यालाही जाऊन भेटून आलो. निकी, मला वाटतंय विनायक रणदिवेच्या अटी आपल्याला मान्य कराव्या लागणार. ठीक आहे निकी, पण एक ना एक दिवस माझा उजाडेल आणि मग त्या विनायकला अशी अद्दल घडवेन ना मी, डोळ्यातून पाणी काढेल तो. समाजात मान वर करायला जागा ठेवणार नाही मी त्याला. अरुण, तूही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजेस. विनायक रणदिवे आपल्या मुलीचे होणारे सासरे आहेत, तेव्हा त्यांच्याशी आता वैर ठेवून चालणार नाही. त्या रणदिवेने ज्या अनेक अटी घातल्या आहेत, त्यातली एक अट अशीही आहे की आशिषला आपण घरजावई करून घ्यायचं नाही. याचा अर्थ आता प्रीती रणदिव्यांच्या घरी राहायला जाणार. लाडाकोडात वाढलेल्या राजकन्यांसारख्या आपल्या मुली, त्यात प्रीती तर लहान म्हणून अजूनच लाडोबा. त्या रणदिव्यांच्या घरात तिचा कसा काय निभाव लागणार आहे देवालाच ठाऊक. सगळं काही ठीक होईल. आणि एक सांगू, विनायकरावांची ही अट मला अगदी योग्य वाटते. आशिष आपल्याकडे घर जावे म्हणून येण्यापेक्षा प्रीतीच त्यांच्या घरी गेलेली योग्य नाही का? तू बस, मी तुला मस्त कॉफी करून आणते. आशिष आपल्याकडे घर जावे म्हणून येण्यापेक्षा प्रीतीच त्यांच्या घरी गेलेली योग्य नाही का? आशिष आपल्याकडे घर जावे म्हणून येण्यापेक्षा प्रीतीच त्यांच्या घरी गेलेली योग्य नाही का? अरे वा, आज शिरा केलाय वाटतं. अरे राकेश, राकेश, ही प्लेट मी सागरसाठी वाढली होती रे. बघा आलं, मला भूक लागली, मी बसलो. अरे पण त्याला ऑफिसमध्ये जायला उशीर होईल ना. त्यासाठी दुसरी प्लेट वाढ ना, एवढं काय. अरे पण राकेश, काय झालंय? सागर बघ ना, मी तुझ्यासाठी प्लेट वाढली होती. हा राकेश न विचारता आला आणि त्यांनी सुरू केलं. इट्स ओके. अरे पण असं कसं सागर? दुसऱ्या डिश मध्ये दे. मी तुझ्यासाठी वाढली होती ना. नको बाबा, घे 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 घे. तिने खास तुझ्यासाठी वाढली होती. तिने काहीतरी स्पेशल केलेलं असायचं आणि मी खाल्लं तर वाईट वाटेल तिला. घे घे तू घे. पण मग तुझा उष्ट आता सागरनी खायचं का? अगं उष्ट उष्ट काय करतेस? सागर भाऊ आहे माझा, आणि भावाला भावाचं उष्ट चालतं. नाही का सागर?
भावाचं उष्ट चालतं नाही का सागर?